नमस्कार, KNN स्टुडिओ न्यूजच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। शहरातील इंदिरा कॅन्टीन बंद पडण्याची चिन्हे कॅन्टीन समोर लावण्यात आले आहेत। जेवण मिळण्याचे फलक मात्र कॅन्टीन मध्ये जेवण मिळत नसल्याचे आले निदर्शनास। बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। सुशांत सिंग राजपूत प्रकरणाबद्दल केली चर्चा। उद्धव ठाकरे सरकारवर केला आक्रोश व्यक्त। खानापूर विश्व हिंदू परिषद बजरंग दल कडून तहसीलदारांना निवेदन। ड्रग्स माफियांवर कडक कारवाई करण्याची केली मागणी। मादक पदार्थांमुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामाचा केला आक्रोश व्यक्त। आता पाहूया सविस्तर बातम्या। शहरातील सध्या सर्व इंदिरा कॅन्टीन बंद असलेल्या परिस्थितीत असलेले चित्र दिसून येत असून यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे। गरीब आणि भाडोत्री कामगारांना कमी दर्जाचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देण्याच्या उद्देशाने इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आले होते, पण इंदिरा कॅन्टीनला जनतेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे। लॉकडाऊन दरम्यान कोणीही उपासमार होऊ नये म्हणून सरकारने कॅन्टीन उघडण्याची परवानगी दिली होती, पण ग्राहकांची कमतरता आणि इतर समस्या असल्यामुळे कॅन्टीन बंद पडत चालले असून फक्त नावासाठी न्याहारी दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळेल असा फलक लावण्यात आला आहे। आझमनगर जिल्हा रुग्णालय समोर, महांतेश नगर, APMC रोड, बसवेश्वर सर्कल तसेच परिवहन संकुल येथील जवळजवळ 9 कॅन्टीन असून ते सध्या बंद असलेल्या परिस्थितीत दिसत आहेत। सामान्य दिवसांमध्ये कॅन्टीनमध्ये दिवसाला 500 कुपन्स वितरण करण्यात येत होते, मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्राहक कॅन्टीनमध्ये येत होते पण त्यांना आहार मिळत नसल्याने ते वापस जात असल्याची चित्रे पाहायला मिळाली आहेत। हे कॅन्टीनवाल्यांना कॅन्टीन बंद करण्याचे एकमात्र कारण मिळाले आहे। सध्या दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देत असल्याचे सांगत असून मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी जेवण मिळत नसल्याचे काहींकडून सांगितले जात आहे। ग्राहकांकडून या कॅन्टीनमध्ये दिवसाला 57 रुपये प्रशासनाने ठरवले असून प्रत्येकी 25 रुपये आकारले जात असून 32 रुपये महानगरपालिकेकडून दिले जात आहेत। हे कॅन्टीन बंद पडल्यास नागरिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे, हे मात्र नक्की। बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाबद्दल उद्धव ठाकरे सरकार विरुद्ध आपला आक्रोश व्यक्त केला आहे। सेलिब्रिटी टेलिव्हिजन आणि हाय प्रोफाईल अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या सभोवतालच्या गोंधळामुळे जनतेचा विश्वास गमावलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आक्रोश व्यक्त केला आहे। या विषयावर सुमारे 1 तासापेक्षा अधिक काळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यात चर्चा झाली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या सूचनेनुसार मंत्री रमेश जारकीहोळी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नवी दिल्ली येथे गोपनीयतेत या विषयावर चर्चा करण्यात आली। कर्नाटकमधील आघाडी सरकार खाली पाडून भाजपला सत्तेत आणणाऱ्या रमेश जारकीहोळी यांनीही महाराष्ट्रात जोर धरला असून या दोन्ही मंत्र्यांच्या भेटीमुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ड्रग्स माफियांच्या बंदोबस्तासाठी खानापूरमधील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने खानापूर तहसीलदारांना कडक कारवाई करण्याचे निवेदन सादर केले आहे। खानापूर तालुक्यातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने खानापूर तहसीलदारांना ड्रग्स माफियांच्या बंदोबस्तासाठी निवेदन देण्यात आले आहे। राज्यात मादक पदार्थांची तस्करी खूप मोठ्या प्रमाणात केली जात आहे। हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले असून विद्यार्थी वर्ग या अंमली पदार्थाला बळी जात आहेत। या प्रकरणामध्ये कोणतेही प्रभावी व्यक्ती असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे बजरंग दल तालुका अध्यक्ष नंदकुमार नेटुरकर यांनी निवेदनाद्वारे आवाहन केले आहे। भारत माता की जय। ड्रग्स मुक्त समाज आज आपल्या समाजामध्ये खरं तर आपले तरुण युवक एक तर त्या कोरोनाच्या बेरोजगारीमुळे संपूर्ण समाज बेरोजगारीच्या खाईमध्ये पडत असताना आपल्या कर्नाटक राज्यामध्ये फक्त कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरूच नव्हे
तर संपूर्ण राज्यातील संपूर्ण जिल्हे, बेळगाव जिल्हा असू देत किंवा आपला खानापूरचा एरिया असू देत, या संपूर्ण एरियामध्ये ड्रग्स माफियाने आपल्या समाजाला बिघडायचं काम हातात घेतलेलं आहे. आणि विश्व हिंदू परिषद बजरंगदलच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी, माननीय तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील या ठिकाणी बजरंगदलचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. तर मित्रांनो, आपले जे तरुण मित्र आहेत, तरुण मंडळी आहेत, या ड्रग्सच्या माध्यमातून व्यसनाधीन होत आहेत आणि आज समाजाला जगणं मुश्किल होत असताना काही लोकांनी आपल्या समाजाला संपवायचा विडा उचललेला आहे. तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे, माननीय पोलीस डिपार्टमेंटला आमची विनंती आहे, या पोलीस डिपार्टमेंटनं हे जे ड्रग्स माफिया आहेत, जे आपल्या तरुणांना आज आपल्याकडे ओढत आहेत, त्याच्यामध्ये काही राजकीय मंडळी, काही वरिष्ठ मंडळींचे सुद्धा हात आहेत. तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता या संपूर्ण ड्रग्स माफियांना शोधून काढला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रकारची शिक्षा देऊन हा समाज जो आहे, हा समाज ड्रग्स मुक्त करायला पाहिजे. त्या अभियानासाठी आम्ही संपूर्ण राज्यभर विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं, बजरंगच्या वतीनं या मोर्चांचं नियोजन करत आहोत. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतोय की आपले निवेदन स्वीकारावं आणि या ड्रग्स माफियांना शोधून त्यांना ताबडतोब चांगली शिक्षा व्हायला पाहिजे आणि आपल्या संपूर्ण तरुणांना वाचवा, अशी काही त्यांना कळकळीची विनंती करत आहे. धन्यवाद. बोलो भारत माता की जय. बोलो भारत माता की जय. मादक पदार्थांपासून आपल्या युवा पिढीवर खूप मोठे परिणाम होत असून यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्यात यावे आणि अपराधी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी बजरंग दल तालुका अध्यक्ष नंदकुमार नेटुरकर, आकाश आतनीकर, राजू बिळगोजी, अमोल परवी, निलेश अळवाणी, रोशन सुतार, प्रशांत पाटील, हनुमंत सुतार व इतर बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, खानापूर. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. एप्टेक एविएशन एकेडमी बेलगाम, यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है. आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं. हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं. अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए. एप्टेक एविएशन एकेडमी बेलगाम. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच
2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. कन्नड सिनेसृष्टीतील अंमली पदार्थ प्रकरण चांगलेच चर्चेत आले असून या प्रकरण संबंधी आणखीन एक अभिनेत्री म्हणजे संजना गर्नाली हिला अटक करण्यात आली आहे. कन्नड सिनेसृष्टीतील अंमली पदार्थ प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरण संबंधी अटकेत असणारी आणखी एक अभिनेत्री संजना गलरानी हिला देखील कारागृहात जावे लागले आहे. ड्रग्ज प्रकरणी कारागृहात जाणारी ही दुसरी अभिनेत्री आहे. राज्यातील ड्रग्ज प्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असता संजनाचा देखील ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याने तिला देखील अटक करण्यात आली आहे. ज्यावेळी तिला अटक करण्यासाठी CCB अधिकारी गेले असता त्यांच्याशी ती उद्धटपणे वागले असून पत्रकारांमध्ये व तिच्या शाब्दिक चकमक झालेली यावेळी पाहायला मिळाले आहे. तिला कारागृहात घेऊन जाते वेळी मी कारागृहात जाणार नसल्याचे ती म्हणत होती. मात्र पोलिसांच्या धाकाने ती थोड्या वेळानंतर कारागृहामध्ये गेले असून या प्रकरणामध्ये आणखी किती जणांची नावे समोर येणार आहेत हे मात्र येणारा काळच ठरवणार. निप्पाणी येथील एकता फाउंडेशनने कोरोना संसर्गाने मृत पावलेल्या व्यक्तींचा अंतिम संस्कार करण्याचे धाडसी कार्य हाती घेतले आहे. कोरोना संसर्गापासून मृत्यू होत असणाऱ्या व्यक्तींचा अंतिम संस्कार करण्यासाठी मृत परिवार किंवा संबंधित पुढे येत नसून अशा परिस्थितीमध्ये कोरोनापासून मृत झालेल्या व्यक्तींचा अंतिम संस्कार करण्यासही एकता फाउंडेशन पुढे सरसावले आहे. निप्पाणी शहरातील काही तरुणांनी 21 ऑगस्ट पासून एकता फाउंडेशनची स्थापना केली असून निप्पाणी शहर व ग्रामीण भागात कोरोना संसर्गाच्या मृत व्यक्तींचा अंतिम संस्कार करण्याचे काम एकता फाउंडेशनने हाती घेतले आहे. 26 दिवसात 30 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. या कार्यामुळे त्यांनी माणुसकी दाखवली असून एकता फाउंडेशनने संक्रमित झालेल्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यास ते तातडीने तेथे पोहोचत असून त्यांचे मृतदेह आणून संबंधित जातीनुसार त्या मृतांची विधिवत अंत्यसंस्कार ते करत आहेत.
फाउंडेशनच्या कार्यात विविध समाजातील सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत. फाउंडेशनचे सदस्य अंत्यसंस्कार दरम्यान अत्यंत सावधगिरी बाळगत असून PPE किट तसेच सॅनिटायझरचा वापर देखील करत आहेत. यामुळे सर्वत्र एकता फाउंडेशनचे कौतुक केले जात आहे. आनंद बमनौर, कॅनन सिटी न्यूज, निप्पाणी. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831 2435 777 और 8884 121718. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर योग्य प्रकारचे उपचार दिले जात असून जिल्ह्यात एकूण 360 ऑक्सिजन पॉइंट केले असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी बेळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की कोरोना रुग्ण संख्येतही वाढ होत असून बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे असे सांगण्यात आले होते. पण जिल्ह्यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर योग्य उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर बेळगाव जिल्ह्यात 360 ऑक्सिजन पॉइंट असल्याचे बेनके यांनी सांगितले आहे. 15 ದಿವಸ ಹಿಂದೆ ನಾನು ಯಾವಾಗ ಕೊರೋನಾ ಮುಕ್ತ ಆಗಿ ಹೊರಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಪೇಪರ್ನಾಗ ಓದಿದ್ದೀನಿ ಆಕ್ಸಿಜನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಇಲ್ಲ, ಭಾಳಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಮಸ್ಯೆ ಆಗತೈತಿ ಅಂದಮೇಲೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ಹೋಗಿ ಭೇಟಾದ್ಮೇಲೆ ಜೊತೆ ನಾ ಬೀಮ್ಸ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ಗೆ ನಾ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ನ. ಆವಾಗ ಅವ್ರೇನು ಡೀಟೇಲ್ಸ್ ಕೊಟ್ಟರು ಅಂದ್ರೆ 320 ಆಲ್ರೆಡಿ ಆಕ್ಸಿಜನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಅದಾವೆ. ನಾನು 360 ಹೊಸ ಆಕ್ಸಿಜನ್ ಪಾಯಿಂಟ್ ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕಂತ ನನ್ನ ಪೂಜಾ ಕರೆದ್ರು. ನಾನು ಇನ್ನೊಂದು ಪೂಜಾ ಕರ್ಲಿಕ್ಕೆ ವೇಟ್ ಮಾಡೋಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ, ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಕೆಲಸ ಶುರು ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆವು. 320
ಪ್ಲಸ್ 360 ಎಷ್ಟಾಯ್ತು 680 ಆಕ್ಸಿಜನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಅದು ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ. ಜೊತೆ ನಾವೇನು ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡೀವಿ ಬೀಮ್ಸ್ದ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಲೇಔಟ್ನಾಗ ಇದಾದ ಸೆಂಟ್ರ್ ಅಲ್ಲೇ ಮಾಡೋಣ ಅಂತೇಳಿ. ಆದರೆ ನಂತರ ಸಮಸ್ಯೆ ಏನು ಇಲ್ಲೇ ಖಾಲಿ ಅದಾವೆ. ನಾನು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಏನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡೀನಿ, ಯಾವುದೂ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಪ್ರತಿ ದಿವಸ ನೀವು ಎಷ್ಟು ಬೆಡ್ ಖಾಲಿ ಅದಾವೆ ನೀವು ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಅದ ನಂತರ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡೋಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಇವತ್ತು ತನಕ ನಿನ್ನೆ ಪೇಪರ್ನಾಗ ಇವತ್ತು ನೋಡಿದ್ದೀವಿ ಭಾಳಷ್ಟು ಬೆಡ್ಗಳು ಖಾಲಿ ಅದಾವೆ. ಜನರು ಓಡಿ ತಾಲೂಕಾ ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲೇ ಬರತ್ತಾರು, ಇಲ್ಲೇ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗತ್ತಾರು. ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕರೋನಾ ಮುಕ್ತ ಆಗಿ ಬರತ್ತಾರು ಆಗ್ತಾ ಗುಣಮುಕ್ತ ಆದರು ಭಾಳ ಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಅದ. ಪ್ರೈವೇಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗಿಂತ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಾಗ ಭಾಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ ಅದ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಜನರು ಇಲ್ಲಿ ಓಡಿ ಬಂದು ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿ ಗುಣಮುಕ್ತ ಆಗತ್ತಾರು. ಒಳ್ಳೆಯ ಸಂಗತಿ ಅಂದರೆ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಇವತ್ತು ಗುಣಮುಕ್ತ ಆಗೋದು ಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ, ಪಾಸಿಟಿವ್ ಸಂಖ್ಯೆ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದ ಕರ್ಮಚಾರಿ ಇರಲಿ, ಪೊಲೀಸರೇ ಇರಲಿ, ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸೋದು. ಇಲ್ಲ ಅನೌನ್ಸ್ ಮಾಡತ್ತಾರಲ್ಲ, ನಿನ್ನೆ ಪೇಪರ್ನಾಗ ಬಂತು. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಐಡಿಯಾ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ನಾ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಭೇಟಿ ಆದಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇದಿಂದ ಸಂಜೀಕೆ ಅದ ಬುಲೆಟಿನ್ ಒಳಗೆ 88 ಬೆಡ್ ಖಾಲಿ ಅದಾವು, 88 ಆಕ್ಸಿಜನ್ ಬೆಡ್ಗಳು ಖಾಲಿ ಅದಾವೆ ಅವ್ರು ಅನೌನ್ಸ್ ಶುರು ಮಾಡ್ಯಾರು. ಇವತ್ತು ಏನೂ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿತ್ತು ಅವ್ರು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಸಲುವಾಗಿ ಏನೂ ಬಂದಿಲ್ಲ ಅನಿಸ್ತೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಬರೋವನ್ನೇ ಪೇಪರ್ನಾಗ ಬಂದೈತಿ. ನಾವು ಈಗ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಭೇಟಾಗಿ ಅಥವಾ ಬೀಮ್ಸ್ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಯಾವುದೂ परिस्थिती ಇಂಥ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ನೋಡ್ರಿ ಅಂತ ನಾವು विनंती ಮಾಡ್ತೀವಿ. सरकारी रुग्णालयांमध्ये किती बेड्स उपलब्ध आहेत त्याबद्दल बीम्समधील वरिष्ठ वैद्याधिकारी विनय दास्तिकोप यांच्याशी चर्चा करून तेथील व्यवस्थेबद्दल आढावा घेऊन आणखीन ऑक्सिजन पॉइंटची व्यवस्था करण्यात यावी असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले आहे. त्यामुळे नामांकित रुग्णालयांपेक्षा बीम्समध्ये चांगले उपचार दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी येथे पोषण अभियान राबवण्यात आले असून या अभियानाअंतर्गत जनतेमध्ये जनजागृती केल्याचे दिसून आले आहे. रायबाग तालुक्यातील परमानंदवाडीमध्ये पोषण अभियान व पोषण रथ मिरवणूक कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कार्यक्रम दरम्यान तालुका पंचायत सदस्य सत्याप्पा आंबी यांच्या नेतृत्वाखाली या पोषण रथाची पूजा करून श्रीफळ वाढवून चालना देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पानुसार या पोषण रथाला पौष्टिक आहाराबद्दल जनजागृती पोस्टर लावून परमानंदवाडीतील मुख्य भागात मिरवणूक काढून पौष्टिकतेची घोषणा करून जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्या केबी देसाई यांनी अधिक माहिती दिली. ಅಭಿಯಾನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ದೇಶವೇನೆಂದರೆ ಗರ್ಭಿಣಿ ಆದ ತಕ್ಷಣ ಅಂಗನವಾಡಿಯಲ್ಲಿ ನೋಂದಾಯಿಸಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ರಕ್ತ ಎಷ್ಟು ಪಾಯಿಂಟ್ ಇದೆ, ಆಮೇಲೆ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಅವರ ಫೈಲ್ ನೋಡಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಅವರು ಐರನ್ ಸಿರಪ್ ಮಾತ್ರೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ರಕ್ತ ಪಾಯಿಂಟ್ ಕಡಿಮೆ ಇದ್ದರೆ ಅವರಿಗೆ 5 ತಿಂಗಳಾಗನ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಗೆ ಕಳಿಸ್ಕೊಟ್ಟು ನಾವು ಅವರಿಗೆ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಆ ಮಗು ಸರಿಯಾಗಿ ಸದೃಢವಾಗಿ ಹುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ ಅವಕ್ಕೆ ಚುಚ್ಚುಮದ್ದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಆ ವೇಳೆಗೆ ಹುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ BCG, ಆಮೇಲೆ 1.5 ತಿಂಗಳಿಗೆ ಪೆಂಟ, 2.5 ತಿಂಗಳಿಗೆ ಪೆಂಟ, 3.5 ತಿಂಗಳಿಗೆ ಪೆಂಟ, ಹಿಂಗೆ ಸೀರಿಯಲ್ ಆಗಿ ಅವು ಮಗುವಿಗೆ ನಾವು ಬೆಳವಣಿಗೆ ಪ್ರಕಾರ ಚುಚ್ಚುಮದ್ದುವನ್ನು ಹಾಕಿಸ್ತೀವಿ. ಅಪೌಷ್ಟಿಕ ಅಂಶ ಕೊರತೆ ಆಗದಂತೆ ಎಲ್ಲ ಥರದ ನಾವು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಅವರಿಗೆ ನೀಡುತ್ತೇವೆ. ಇದರಿಂದ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಮಗು ಸದೃಢವಾಗಿ ಹುಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರದ ಕೊರತೆ ನಿಭಾಯಿಸುತ್ತೀರಿ. ಪೌಷ್ಟಿಕ ಆಹಾರದಲ್ಲಿ ಏನೇನು ವಸ್ತು ಕೊಡ್ತೀರಿ? ಏನೇನು ವಸ್ತು ಅಂದರೆ ವಿಟಮಿನ್ ಎ, ತತ್ತಿ, ಹಾಲು, ಮೊಳಕೆ ಕಾಳು, ತಪ್ಪಲೆ ಪಲ್ಲೆ, ಇದರಿಂದ ತಿಂದರೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದು. ಆಮೇಲೆ ವಿಟಮಿನ್ ಬಿ ಥರ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಥರ ತಪ್ಪಲೆ ಪಲ್ಲೆ, ಹಾಲು ತಿಂದ್ರೆ ಒಂದು ನರಗಳಿಗೆ ಚೈತನ್ಯ ಬರುವಂಥದ್ದು. ವಿಟಮಿನ್ ಸಿ ಅಂದರೆ ಹುಳಿ ಪದಾರ್ಥ. ಸ್ಕರ್ವಿ ಒಂದು ರೋಗ ಹೋಗ್ತೈತ್ರಿ. ಸಿಹಿ ಪದಾರ್ಥ ಅಂದರೆ ಹುಳಿ ಪದಾರ್ಥ, ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ, ಮಜ್ಜಿಗೆ, ಆಮೇಲೆ ಮೋಸಂಬಿ, ಮಾವಿನ ಹಣ್ಣು, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ತಿಂದರೆ ಸ್ಕರ್ವಿ ಅನ್ನೋದು ಒಂದು ರೋಗ ಹೋಗ್ಲಾಡಿಸಿಕೆ ನಾವು ವಿಟಮಿನ್ ಸಿ ತಿನ್ನಲೇಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಡಿ ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಎಲುಬುಗಳ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ.
ಸೂರ್ಯನ ಕಿರಣ, ಆಮೇಲೆ ರಾಗಿ, ಆಳ್ವಿ, ಬೆಲ್ಲ, ಶೇಂಗಾ ಇವುಗಳು ಕೂಡ ನಾವು ತಿಂದರೆ ಏನಾಗ್ತಿತ್ತು ಅಂದರೆ ನಮಗೆ ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ಬರ್ತೈತಿ. ಈ ಥರ ನಾವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೂಡ ನಾವು ಶೇಂಗಾ ಚಕ್ಕೆ ಮಾಡಿ ಆವಾಗ ಅಂಗನವಾಡಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಈಗಂತ ಮನೆ ಮನೆಗೆ ಆಹಾರ ಕೊಡ್ತೀವಿ, ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಯಾರಾದರೂ ಇಲ್ಲಿ ಅಪೌಷ್ಟಿಕತೆ ಬಳಲ್ತಿದ್ದಾರೆ, ಮಗು ಆಗಲಿ ಗರ್ಭಿಣಿಯರಾಗಲಿ? ಯಾರೂ ಇಲ್ಲರಿ. ಅಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ಕಂಡು ಹಿಡಿದ ಮನೆ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಡಬಲ್ ಫುಡ್ಡನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ. ಪೌಷ್ಟಿಕ ಇದ್ದರೆ ನಾವು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಡಬಲ್ ಫುಡ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಗರ್ಭಿಣಿ ಇದ್ರೆ ಕೊಟ್ಟು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ತಪಾಸಣೆಗೆ ಆಶಾಗಳು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. या पोषण अभियान दरम्यान जनतेत जनजागृती अपौष्टिकतेबद्दल करण्यात आले असून याचा जनतेला निश्चित उपयोग होणार हे मात्र नक्की. यावेळी गावातील अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, सहायिकासह गावचे वरिष्ठ आसिफ अली मुल्ला, बाळू मांग, चिदानंद मिठारे, YK हेळकर, LK खोतसह अन्य उपस्थित होते. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर. शहरातील इंदिरा कॅन्टीन बंद पडण्याची चिन्हे कॅन्टीन समोर लावण्यात आले आहेत. जेवण मिळण्याचे फलक, मात्र कॅन्टीनमध्ये जेवण मिळत नसल्याचे आले निदर्शनास. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाबद्दल केली चर्चा. उद्धव ठाकरे सरकारवर केला आक्रोश व्यक्त. खानापूर विश्व हिंदू परिषद बजरंग दल कडून तहसीलदारांना निवेदन. ड्रग्स माफियांवर कडक कारवाई करण्याची केली मागणी. मादक पदार्थांमुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामाचा केला आक्रोश व्यक्त. दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.